काही क्षणांपूर्वी जसं आपण दिल्लीचे दृश्य पाहतोय तशाच प्रकारे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईमधलं त्या ठिकाणची दृश्य आपण यावेळेला पाहतोय। डॉग स्क्वॉड त्या ठिकाणी दाखल झालेला आहे। पोलीस अलर्ट वरती गेलेले आहेत। संध्याकाळची वेळ असल्यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची सर्वाधिक संख्या ही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरती असते। मात्र लाल किल्ला परिसरामध्ये झालेल्या बॉम्ब स्फोटानंतर लगेचच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रिकामा करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे। जे प्रवासी त्या ठिकाणी उपस्थित आहेत, पोलीस अलर्ट वरती गेलेले आहेत, त्यांच्याबरोबर काही वेगळे अधिकारी त्या ठिकाणी दाखल झाल्याचं आपण यावेळेला पाहतोय। कमांडोजही त्या ठिकाणी ॲक्टिव्ह करण्यात आलेले आहेत आणि त्या सगळ्यांच्या माध्यमातून हा संपूर्ण परिसर रिकामा करण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आलेले आहेत। संभाव्य धोका टाळण्यासाठी खरं तर हे सेफ्टी मेजर्स अनेक वेळेला घेतले जातात। मुंबईतल्या वर्दळीच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे आणि पोलीस बंदोबस्त वाढवून सर्वसामान्य नागरिकांची सुरक्षा याला या क्षणाला प्राधान्य देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचंही आपण यावेळेला पाहतोय। शैलेंद्रजी, तुम्ही आहातच आमच्या बरोबर यावेळेला। गृहमंत्री अमित शहा यांनी इंटेलिजन्स ब्युरो बरोबर त्यानंतर पोलीस आयुक्तालय जे दिल्लीचं आहे त्या ठिकाणी संपर्क साधून या संदर्भातली अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्याच पार्श्वभूमीवरती मुंबई असेल, कलकत्ता असेल, असे जे मेट्रो सिटीज आहेत त्यांना देखील अलर्ट देण्यात आलेला आहे। त्यामुळे भारतामध्ये अलर्ट मेजर्स तर आहेतच, यावेळेला सर्वसामान्य नागरिकांची देखील एक मोठी त्या ठिकाणी जबाबदारी होत असल्याचं दिसतंय। शैलेंद्रजी, काही दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या अनेक कारवाया आणि आज झालेला स्फोट या संदर्भात आपण बोलूयात। तत्पूर्वी एक प्रतिक्रिया पाहूया। त्या ठिकाणी मेटल डिटेक्टर असेल किंवा श्वान पथकाच्या माध्यमातून आता ही तपासणी केली जात आहे। आपण या ठिकाणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करूया। नेमका काय संदेश आहे, कारण अद्यापही दिल्लीने या संदर्भात कुठलाही बॉम्ब ब्लास्ट झाल्याची माहिती अधिकृत दुजोरा त्याला दिलेली नाहीये। त्यामुळे हा स्फोट नेमका कुठला आहे, कुणी केलेला आहे याचा तपास दिल्लीमध्ये सुरू असतानाच आता मुंबईमध्ये मात्र झाडाझडती आपल्याला पाहायला मिळत आहे। आपल्या सोबत या ठिकाणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुद्धा आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। कटारे सर, काय सांगाल, कशा प्रकारे तपासणी सुरू आहे? आता दिल्लीत झालेल्या घटनेच्या संदर्भामध्ये सर्वांकडे अलर्ट दिलेला आहे। वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे सर्व आम्ही व्यवस्थित चेक करतो। प्रवाशांनी कुणीही घाबरायचे काही कारण नाही आणि अफवावर विश्वास ठेवायचे काहीही नाही। मुंबई रेल्वे पोलीस प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सदैव तयार आहे, त्यांच्या केसालाही धक्का लागून देणार नाहीत। काही सूचना मिळालेल्या आहेत का मुंबई संदर्भात? नाही, मुंबई संदर्भात तशा काही सूचना मिळालेल्या नाहीत, परंतु आपण प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ही आपण डेली चेकिंग करून घेतो। दिवसातून 2 टाईम असतात आपल्याला। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। हे होते संभाजी कटारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक। आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो पाठीमागे आता सर्व ठिकाणी जे पोलीस आहेत ते त्यांची अधिकची कुमक देखील आपल्याला पाहायला मिळत आहे आणि वेगवेगळ्या प्रकारे होमगार्ड्सची मदत घेऊन सुद्धा आता फलाटावरती प्रवाशांची तपासणी या ठिकाणी केली जात आहे। प्रवाशांकडून ज्या मोठ्या प्रमाणात बॅग येत असतात त्या बॅगेची तपासणी केली जात आहे। दिल्ली मेट्रोच्या समोर झालेल्या या स्फोटानंतर एकंदरीतच मुंबई पोलीस सुद्धा आपल्याला आता हाय अलर्टवर पाहायला मिळत आहे। फलाटाच्या ठिकाणी असलेले जे कानकोपरे आहेत त्याची सुद्धा झाडाझडती घेतली जात आहे। कुठल्याही प्रकारचं जर सामान असेल, बंदिस्त सामान असेल, त्याची मेटल डिटेक्टरच्या माध्यमातून तपासणी केली जात होती। मात्र आता थेट श्वान पथक घेऊन मुंबई पोलीस आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले होते। इसकी खबर मिली, हम सारी एजेंसीज जो है दिल्ली पुलिस, FSL, NIA, NSG, उनकी टीम्स यहाँ पे आ चुकी हैं और हालात का जायजा भी ले रही है। हर तरीके से इस जो है एक्सप्लोजन के बारे में जांच की जा रही है और जल्दी ही इसका आकलन करके इसका जो भी रिजल्ट निकलेगा वो आपको बताया जाएगा। इस इंसिडेंट में कुछ लोग को इंजरीज भी आई हैं और कुछ लोगों की डेथ भी हुई है, तो वो अभी हालात का जायजा लिया जा रहा है और एग्जैक्ट फिगर्स जो हैं आपको कुछ ही देर में बता दी जाएंगी। और सिचुएशन को रेगुलरली मॉनिटर किया जा रहा है और गृह मंत्री जी भी जो है उनसे रेगुलरली उनका फ़ोन भी आया था, उनको रेगुलरली ब्रीफ किया जा रहा है और उनको टाइम टू टाइम पूरी सूचना दी जा रही है और आगे जैसे भी हालात होंगे, जो भी नतीजा निकलेगा आपको बताया जाएगा। अभी इसको आकलन किया जा रहा है। स्फोटाचं कारण नेमकं काय आहे या संदर्भात पोलीस अधिकची माहिती देत होते। मात्र सर्वच यंत्रणांना अलर्ट वरती टाकून प्रत्येक जण त्या घटनास्थळी दाखल होऊन या स्फोटामागचं कारण, स्फोटासाठी नेमकं काय वापरण्यात आलेलं आहे याचा अंदाज घेत असल्याची थेट प्रतिक्रिया दिल्लीवरनं आपण पाहिली। तत्पूर्वी चेतन आमच्या प्रतिनिधींनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ठिकाणी तिथल्या पोलीस अधिकाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला। त्यांनी देखील दिल्लीत घडलेल्या या स्फोटाच्या पार्श्वभूमीवरती मुंबईमध्ये अलर्ट जारी करण्यात आलेला या संदर्भातली माहिती दिलेली होती। त्यानंतर शैलेंद्र देवळाणकर यांच्याकडे आपण पुन्हा एकदा जाऊयात। आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक ते आहेत। शैलेंद्र देवळाणकर जी,
मला आपल्याला एक महत्त्वाचा प्रश्न विचारावासा वाटतो की बांगलादेशच्या भूमीचा लॉन्चिंग पॅड म्हणून हाफिज सईद वापर करणार असल्याचे अलर्ट यापूर्वीच मिळालेले होते। जैश ए मोहम्मद देखील तशाच प्रकारे कारवाई करणार असल्याचे अलर्ट्सही मिळत होते। दुसरीकडे ऑपरेशन सिंदूर अद्यापपर्यंत थांबलं नसल्याचं देखील बोललं जात होतं। एकंदरीत या सगळ्या घटना पाहिल्यानंतर पुन्हा एकदा भारताला टार्गेट करण्याचा भ्याड प्रयत्न अजूनही केला जात असल्यावरती विश्वास बसतो। ज्यावेळेला दिल्लीतली अशी एखादी स्फोटाला सामोरं जाणारी दिल्ली आणि दिल्लीमध्ये 8 जणांचा मृत्यू आणि 24 जण यामध्ये जखमी असल्याचं वृत्त कळतंय। साधारण 6:45 ते 7च्या दरम्यान ही संपूर्ण घटना घडलेली होती। शैलेंद्र सर, कसं पाहताय आपण आंतरराष्ट्रीय दृष्टीनं या सगळ्या विषयाकडे? शैलेंद्र देवाणकरांकडे तर आपण जाणार आहोतच, मात्र तत्पूर्वी ही दृश्य मी पुन्हा एकदा आपल्याला समजावून सांगेल। साधारण 6:45 ते 7च्या दरम्यान दिल्ली आज स्फोटानं हादरलेली आहे। लाल किल्ला परिसर जो आहे, लाल किल्ल्यापासून अगदी 800 मीटर अंतरावरती एक कार त्या ठिकाणी पार्क करण्यात आलेली होती। या कारमध्ये भीषण अशा प्रकारचा स्फोट झाला। त्यानंतर आजूबाजूच्या परिसरामध्ये असलेल्या 3 गाड्यांनी अचानकपणे पेट घेतला आणि या स्फोटाची तीव्रता लगेचच लक्षात आली। 8 जणांचा मृत्यू, 24 पेक्षा जास्त जण यामध्ये जखमी असल्याचं कळतंय। कार हळूहळू चालत होती अशी पोलिसांनीच आता माहिती दिलेली आहे आणि इंटेलिजन्स ब्युरो बरोबर खुद्द अमित शहांनी जी चर्चा केलेली आहे त्यातून काही माहिती समोर येते। 6:52 कारमध्ये स्फोट झाल्याचं पोलिसांचं वृत्त आहे। चालत्या कारमध्ये हा स्फोट झालेला आहे आणि त्या ठिकाणी असलेले जे प्रवासी आहेत त्यांनाच टार्गेट केलं जात असल्याचं देखील समोर येत आहे। पोलिसांनी या संदर्भातली माहिती दिलेली आहे। त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यामध्ये देखील फोनवरून चर्चा झाल्याचं वृत्त आहे। दिल्ली, मुंबई आणि पुणे या ठिकाणची 3 दृश्य आपण लोकशाही मराठीच्या स्क्रीनवरती यावेळेला पाहतोय। दिल्ली स्फोटानं हादरली, मुंबईमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आणि गर्दीचे परिसर रिकामे करण्यास सुरुवात झालेली होती। त्यानंतर पुणे रेल्वे स्थानक असेल किंवा पुण्यातलेही गर्दीच्या स्थानकांवरती आणि गर्दीच्या परिसरामध्ये पोलीस अलर्टवरती गेलेल्या आणि महाराष्ट्र पोलिसांनी देखील तातडीनं अलर्ट देत या सर्व घटनास्थळांवरती सगळं काही जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमित शहा यांच्याबरोबर फोनवरून चर्चा केल्याचं वृत्त कळतंय आणि आज ज्या प्रकारे दिल्लीमध्ये झालेल्या स्फोटानंतर संपूर्ण देश हादरलेला आहे त्या संदर्भातलं वृत्त आणि त्याचे महाराष्ट्रात पडत असलेले पडसाद या दोन्ही गोष्टी आपण टेलिव्हिजन स्क्रीनवरती यावेळेला पाहतोय। स्फोटामध्ये 8 जणांचा मृत्यू तर 24 जण जखमी झाल्याचं वृत्त आपल्यापर्यंत येत आहे आणि या सर्व घडामोडी घडत असताना मात्र सर्वच नागरिकांनी अलर्टवरती जाणं गरजेचं आहे। कारण आपल्या आजूबाजूला जर एखादी संशयास्पद घटना घडत असेल किंवा संशयास्पद व्यक्ती दिसत असेल तर त्याची माहिती तातडीनं या सर्व यंत्रणांना देणं गरजेचं